Okay. Then LDA is hindered non-nucleophilic strong base. इथे जर तुम्ही ह्याचं जर स्ट्रक्चर बघितला लिथियम आयसोप्रोपिल डायअमाइडचा लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइडचा तर ह्याच्यामध्ये हा जो आयसोप्रोपिल ग्रुप आहे हा आयसोप्रोपिल ग्रुप 2 आहे. त्यामुळे ह्याचं जे नेचर बनलेलं आहे ह्या रिएजंटचं ते कसं आहे थोडस हिंडर्ड आहे. हिंडर्ड मध्ये थोडंसं क्लाउड तयार झालेलं आहे आणि ह्या क्लाउडमुळे हा जो तुमचा नायट्रोजनकडे निगेटिव्ह चार्ज आहे तर तो हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो न्यूक्लियोफिलिक नेचरचा असतो. पण या क्लाउडमुळे हा नायट्रोजन न्यूक्लियोफिलिक जी प्रॉपर्टी असते ती काय होती निघून जाते. त्यामुळे त्याला म्हणायचं आपण काय नॉन न्यूक्लियोफिलिक. आणि आपल्याला माहिती आहे न्यूक्लियोफाईल हा बेस सुद्धा असू शकतो, स्ट्रॉंग बेस सुद्धा असू शकतो. पण हा जो रिएजंट आहे ह्याची न्यूक्लियोफिलिक प्रॉपर्टी पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला असणार बिकॉज ऑफ द हिंडर्ड आयसोप्रोपिल. मग हा जो नायट्रोजन आहे आता ह्याचा रोल काय असणार आहे टू व्हॅलन्स सॅटिस्फाय करण्यासाठी टू अबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन. त्यामुळे हा जो रिएजंट आहे हा नॉन न्यूक्लियोफिलिक स्ट्रॉंग बेस. त्याच्यानंतर इट इज व्हेरी पुअर न्यूक्लियोफाईल. इट डज नॉट गिव्ह एसएन टाइप रिएक्शन इवन विथ RX और टोसॉलेट. हा इतका पुअर न्यूक्लियोफाईल आहे याच्यापेक्षा पाण्याची रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफाईल म्हणून जास्त फास्ट आहे. पाणी एखाद्या वेळेस आपल्याला एसएन रिएक्शन देऊ शकते पण LDA आपल्याला एसएन रिएक्शन देणार नाहीये. आणि हा अल्किल हॅलाइड असेल किंवा अल्किल टोसॅलाइट ग्रुप जो असेल त्याच्यावरती जर ह्याची रिएक्शन केली तरी आपल्याला काय होत नाही की याच्यावर आपल्या रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफिलिक रिएक्शन आपल्याला ऑब्झर्व होते. त्याच्यानंतर इट डज नॉट गिव्ह न्यूक्लियोफिलिक रिएक्शन विथ अल्डिहाइड कीटोन और नायट्रोजन. आता आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड मध्ये जो काही C डबल बॉन्ड O ग्रुप जो असतो म्हणजे अल्डिहाइड त्यामध्ये जो काही कार्बन असतो तो अगदी हायली इलेक्ट्रोफाईल नेचर असतो. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला काय मिळत नाही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मिळत नाही. याचा रोल काय फक्त इट अबस्ट्रॅक्ट्स ओनली प्रोटॉन फ्रॉम ऍक्टिव्ह कार्बन. याचा रोल काय असणार आहे LDA तर फक्त प्रोटॉन कॅप्चर करणं स्ट्रॉंग बेस असल्यामुळे. प्रोटॉन कॅप्चर करताना कुठून कॅप्चर करणार तो तर ऍक्टिव्ह कार्बन. आता प्रश्न पडेल तुमच्या समोर ऍक्टिव्ह कार्बन म्हणजे काय. ज्या कार्बनला ऍसिडिक प्रोटॉन अटॅच असतो त्या कार्बनला म्हणायचं आहे ऍक्टिव्ह कार्बन. याचे लक्षात ज्या कार्बनला जो ऍसिडिक प्रोटॉन अटॅच आहे त्याला आपण म्हणायचं काय ऍक्टिव्ह कार्बन. आता बघूया ऍक्टिव्ह कार्बन कुठल्या कुठल्या आहेत एक्झाम्पल मध्ये. जर पहिला एक्झाम्पल बघितला तर CH2 डबल बॉन्ड CH2. तर हा CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये जो काय हा जो तुमचा अल्किन आहे ह्याचा LDवरती रिएक्शन केलं तर हा जो तुमचा ग्रुप आहे आता इथं सिमेट्रिकल आहे त्यामुळे कोणत्याही कार्बन जर बघितला तर त्याला म्हणायचं आहे ऍक्टिव्ह कार्बन म्हणायचं. कोणत्याही कार्बन त्याला काय म्हणायचं आहे ऍक्टिव्ह कार्बन. हा CH2 घ्या किंवा हा CH2 घ्या कारण की हा ह्याच्यातनं प्लेन पास होती हा सिमेट्रिकल अल्किन आहे. आणि ह्याच्यामधला LDA लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड हा तुमचा एक हायड्रोजन ह्या दोन पैकी एक हायड्रोजन कॅप्चर करेल आणि आपल्याला काय मिळेल अशा प्रकारचा. आणि दुसऱ्या ह्याच्यातला बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर जो तुमचा आयसोप्रोपिल होता तर तो काय होईल आयसोप्रोपिल अमाइड हा आपल्याला मिळेल. सिमिलरली हा तुमचा ऍसिटोन आहे. ह्या ऍसिटोन मध्ये काय होतं बघा तुमचा लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड हा जो कार्बनला अटॅच 3 हायड्रोजन आहे तर हा कार्बन ऍक्टिव्ह कार्बन आहे आणि त्याला अटॅच 3 हायड्रोजन हे ऍसिडिक प्रोटॉन त्यातला एक प्रोटॉन काढून घेईल आणि आपल्याला काय मिळेल CH3 डबल बॉन्ड O CH2 मायनस. आणि हा CH2 मायनस काय होईल विच इज इन कॉन्ज्युगेशन और टू फॉर्म एनोलेट. आता एनोलेट म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. काय एनोलेट म्हणजे हा इन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन आणि O मायनस इथं आपला O मायनस इज कॅप्चर बाय लिथियम प्लस. अशा प्रकारे आपल्याला मिळतो काय एनोलेट. त्याच्यानंतर LDA is ideal base for generation of carbanion or enolate anion from carbonyl compound. जर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड पासून कार्बेनियन तयार करायचं असेल कार्बेनियन म्हणजे हा कार्बेनियन आणि एनोलेट म्हणजे हा एनोलेट. हे कसे असतात रेझोनन्स मध्ये असतात. तर
कार्बेनियन आणि एन्युलेट जर तयार करायचं असेल तर आपल्याला रिएजंट कोणता घेतला पाहिजे? लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड. हा आपल्याला इथं बनला तो कार्बेनियन बनलेला आहे आणि इथं जो बनलेला आहे तो एन्युलेट बनलेला आहे. आणि आपल्याला जर एन्युलेट आणि कार्बेनियन जर जनरेट तयार करायचं असेल तर आपल्याला यूज करावं लागेल काय? एलडीए. त्याच्यानंतर समजा तुमच्या कंपाऊंड मध्ये किंवा तुमच्या जो स्ट्रक्चर आहे, मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हेटेड कार्बन्स असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 मोल्स ऑफ एलडीए घेतलो आपण तर आपल्याला डाय अनायन फॉर्म करता येतो. म्हणजेच काय? हे जर वरचे स्ट्रक्चर बघितला तर CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. मग ह्याच्यामध्ये 2 ऍक्टिव्हेटेड कार्बन. ऍक्टिव्हेटेड कार्बन म्हणजे काय? ज्या कार्बनला ऍसिडिक प्रोटॉन अटॅच असतो त्याला म्हणायचं ऍक्टिव्हेटेड कार्बन. मग इथं जर बघितलात तर इथं एक कार्बन ह्या दोन्ही कार्बोनिलच्या मध्ये राईट CH2 आणि एक आहे CH3. मग मला सांगा CH2 आणि CH3 मधला हे दोन्ही पण ऍसिडिक प्रोटॉन आहेत, हे दोन्ही पण ऍक्टिव्हेटेड कार्बन आहेत, पण ह्या दोघांच्यात जर कम्पेअर केलं तर मोस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन कोणता आहे? तर CH2 जो आहे मिडलला तर तो असतो मोस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन. का? तर त्याच्या दोन्ही बाजूला CH2 च्या दोन्ही बाजूला कार्बोनिल ग्रुप आहे आणि कार्बोनिल ग्रुप म्हणजेच काय? हायली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि हा कार्बोनिल ग्रुपमुळे हा CH2 बनलेला तो हायली ऍक्टिव्हेटेड कार्बन. त्यामुळे समजा मी 2 मोल्स ऑफ एलडीए घेतलो तर पहिला प्रोटॉन कॅप्चर कुठला करेल? तर CH2 मधनं प्रोटॉन कॅप्चर करेल. आणि दुसरा मोल्स ऑफ एलडीए घेतला तर कुठला कॅप्चर करेल? तर CH3 चा कॅप्चर करेल. आणि अशा प्रकारे मला मिळेल डायआयन. आणि परत हा डायआयन आपल्याला काय मिळू शकतो? विच इज इन रेझोनन्स. आपल्याला शेवटचं जे स्ट्रक्चर दिलेलं आहे CH3O मायनस डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मायनस परत डबल बॉन्ड CH2. अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड. त्याच्यानंतर जर आपण इन्स्टेड ऑफ लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड जर आपण दुसरा एखादा बेस घेतला, कुठला दुसरा एखादा बेस घेऊ शकतो आपण? स्ट्रॉंग बेस. तर सोडियम इथॉक्साइड किंवा दुसरे आणखी बेसेस अवेलेबल आहेत, ते जर मी घेतलं तर मला ह्या तुमच्या कंपाऊंड वरती ज्या कंपाऊंड मध्ये 2 ऍक्टिव्हेटेड कार्बन्स आहेत त्यामध्ये मला फक्त मोनो अनायन फॉर्म झालेला ऑब्झर्व झाला. इथला CH3 मधला ऑब्झर्व होणार नाहीये. का होणार नाहीये CH3 मधला ऑब्झर्व? तर तो सुद्धा ऍसिडिक प्रोटॉन आहे, ऍक्टिव्हेटेड कार्बन आहे. पण CH2 आणि CH3 मध्ये मोस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन कोण आहे? तर CH2 ग्रुप हा मोस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन आहे. त्यामुळे आपल्याला फक्त एकच मिळेल. हा जो बेस आहे सोडियम इथॉक्साइड परत प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार नाही. इथंच आपली रिएक्शन थांबणार आहे. दिस इज दी comparative study between LDE and any other bases. Then LDA shows reduced selectivity properties. आपल्याला लक्षात आलं पाहिजे reduced selectivity म्हणजे काय. मी आता एक्झाम्पल्स घेऊन एक्सप्लेन करतो reduced selectivity म्हणजे काय. आता फॉर ए कीटोन विथ 2 सेट्स ऑफ नॉन इक्विव्हॅलेंट अल्फा हायड्रोजन. आता इथं जर तुम्ही बघितलात सायक्लोहेक्सोनोन आहे. सायक्लोहेक्झॅनोन मध्ये 2 मिथिल ग्रुप आहेत CH2CH2, पण एक साइडला अल्फा पोझिशनला एक सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. कोणता सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे? मिथिल ग्रुप CH3 ग्रुप. मग काय होतं इथं? तर ह्या अल्फा पोझिशनला जो मिथिल ग्रुप आहे ह्या मिथिल ग्रुप मध्ये आणि हा इथला CH2 ग्रुप. एक मिनिट मी तुम्हाला हे दाखवतो. इथं आहे CH2 ग्रुप आणि इथं आहे CH2 आणि हा तुमचा आहे काय? LDA. आणि मी मगापासून काय सांगत आलेले आहे की हा ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. मग हा ऍसिडिक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करताना ह्याच्याजवळ 2 चॉईस आहेत. कुठली चॉईस आहे? इथला हा याला आपण A प्रोटॉन म्हणूया आणि इथला याला आपण म्हणूया B प्रोटॉन. मग मला सांगा हा जो LDA आहे हा कुठल्या A पासून प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल की B पासून प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट? तर हा LDAचं नेचर कसं आहे? बल्की नेचर आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे इथं हा बल्की नेचर असल्यामुळे हा जो स्टेरिकली हिंडर्ड हायड्रोजन असणार आहे ह्या पोझिशनचा B पोझिशनचा तो अब्स्ट्रॅक्ट करणार.
तर तो कुठला असणार आहे, तर लेस हिंडर्ड साइड कुठं आहे, ए साइडला. तर तो इथला प्रोटॉन कॅप्चर करेल आणि इथला प्रोटॉन कॅप्चर केल्यामुळे इथं बनला कार्बोनियन. हा कार्बोनियन आतमध्ये जाऊन O मायनस म्हणजे O मायनस लिथियम प्लस म्हणजे हा एनोलेट बनला. हा जो प्रोडक्ट जो हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट कसा असतो, लेस स्टेबल असतो. हा लेस स्टेबल प्रोडक्ट का आहे, तर आपल्याला जर तुम्ही बघितला प्रॉपर्टीज ऑफ अल्किन, जर हायली सबस्टिट्युटेड अल्किन असतो तो काय असतो, मोर स्टेबल असतो. आणि हायली अनस्टेबल जो हायली अनसबस्टिट्युटेड अल्किन जो असतो तो कसा असतो, लेस स्टेबल असतो. इथं जर तुम्ही बघितलात तर हा अल्किन जो आहे हा कसा आहे, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे हा अल्किन ट्राय सबस्टिट्यूट आहे. बरोबर. ह्याची जर मी कम्पेअर केलं ह्या मोर सबस्टिट्यूएंटला, आता हा मोर सबस्टिट्यूएंट म्हणजे काय, एक सबस्टिट्यूएंट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हा अल्किन चारी बाजूने ह्याला सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत, त्यामुळे हा आहे मोर स्टेबल आणि हा आहे कसा, लेस स्टेबल. समजलं. हा जो लेस स्टेबल प्रोडक्ट आहे त्याला म्हणायचं आहे कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट आणि हा जो मोर स्टेबल आहे त्याला म्हणायचं आहे थर्मोडायनामिक कंट्रोल प्रोडक्ट. मग बाकीचे दुसरे एखादे बेस जर मी घेतला तर हा बेस कोणता करतो, कॅप्चर करतो, तर हा बेस, हा जो इथला प्रोटॉन असतो, हा प्रोटॉन हा मोर ऍसिडिक असतो. कारण की हा सबस्टिट्यूएंट मिथिल ग्रुप आहे. ह्या मिथिल ग्रुपमुळे इथली जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते तो स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे हा जो प्रोटॉन असतो काय बनतो, हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजेच काय, हायली ऍसिडिक. त्यामुळे बाकीचे जे बेस आहेत ते बेस ह्या प्रोटॉनला कॅप्चर करतात. त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज तयार होतो. हा निगेटिव्ह चार्ज काय करतो, आतमध्ये जातो म्हणजे रेझोनन्स मध्ये जातो आणि आपल्याला काय मिळतो, एनोलेट. हा जो एनोलेट मिळतो हा थर्मोडायनामिक कंट्रोल प्रोडक्ट. इथं आपल्याला टेम्परेचर द्यावा लागतो, आपल्याला इथं हीट एनर्जी अप्लाय करायला लागते बेसच्या बाबतीत. पण इथं एलडीए ला हीट वापरा अगर न वापरा, हा एलडीए रिएजंट जो आहे एलडीए तो कसं आहे, थोडस बल्की नेचर आहे एलडीएचा. त्यामुळे तो प्रोटॉन कॅप्चर करताना ह्या बारक्या जागेत जाणार नाही, तर हा जाईल कुठे, मोठ्या जागेत. आणि ह्या मोठ्या जागेत म्हणजे ए साइडने हा प्रोटॉन कॅप्चर करेल आणि आपल्याला अशा प्रकारे लेस स्टेबल प्रोडक्ट फॉर्म. ठीक आहे. आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. तर डायरेक्ट अल्किलेशन अँड असिलेशन ऑफ कीटोन व्हाया SN2 रिएक्शन. आता एलडीए जर तुमचा न्यूक्लियोफाइल असता, हा नॉन न्यूक्लियोफाइल लक्षात घ्या. एलडीए जर हा न्यूक्लियोफाइल असता तर तो काय केला असता, तर तो डायरेक्टली अटॅक केला असता ह्या कार्बोनिल ग्रुप. बरोबर आहे ना. हा डायरेक्टली अटॅक केला असता ह्या कार्बोनिल ग्रुपकडे. कारण का, हा कार्बोनिल कसा आहे, इलेक्ट्रोफिलिक ग्रुप आहे, ई प्लस. त्यामुळे हा न्यूक्लियोफाइल ह्या कार्बनवरती अटॅक केला असता. पण हा आहे स्ट्रॉंग बेस, त्यामुळे हा स्ट्रॉंग बेस असल्यामुळे हा प्रोटॉन ऑब्स्ट्रक्ट करणार. प्रोटॉन ऑब्स्ट्रक्ट कुठनं करणार, तर ह्या पोझिशन पासून प्रोटॉन ऑब्स्ट्रक्ट. मग आपल्याला मिळेल काय, कार्बन. हा कार्बन काय करेल पुढं, हा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करेल ऍज फॉर्मिंग डबल बॉन्ड आणि O मायनस. अशा प्रकारे आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल ऍज कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट. आणि हा प्रोडक्ट कसा असतो, लेस स्टेबल. मग हा लेस स्टेबल प्रोडक्ट जेव्हा एखाद्या अल्किल हॅलाइड वरती रिएक्ट करेल, म्हणजेच काय, मिथिल आयोडाईड आर बॉन्ड एक्स, तर हा O मायनस परत बॅलन्स होईल, म्हणजे फॉर्म काय करेल इथं डबल बॉन्ड. आणि इथं काय तयार होईल आता, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक करेल, तर तुमच्या ह्या मिथिल ग्रुपकडे अटॅक करेल आणि हा आयोडीन ग्रुप काय होईल, निगेटिव्ह. आणि आपल्याला काय मिळेल मग, हा प्रोडक्ट. त्याच्यानंतर समजा एखाद्या अलानिक पोझिशनला ब्रोमिन ग्रुप अटॅच आहे, तर इथं काय करेल, परत हा निगेटिव्ह चार्ज ह्या CH2 कडे अटॅक करेल. हा CH2 डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि हा तुमचा ब्रोमिन ग्रुप निघेल आणि मला मिळेल प्रो कोणता, आणि फायनल दुसऱ्या स्टेज मध्ये परत सिमिलरली हा अल्किल ग्रुप आहे बेन्झिल ब्रोमाइड, तर काय करेल,
इथला निगेटिव्ह चार्ज डायरेक्टली अटॅक ऑन CH2 ग्रुप आणि हा ब्रोमीन ग्रुप निघून जाईल आणि मला मिळेल काय. अशा प्रकारे आपण अल्किलेशन केलो किंवा असायलेशन केलो. आता अल्किलेशन म्हणजे काय, तर एखाद्या सिस्टीम मध्ये एखाद्या कंपाऊंड मध्ये अल्काइल ग्रुप ऍड करतो त्याला आपण म्हणतो काय अल्किलेशन. आता अशा आपण रिएक्शन कुठल्या कुठले बघितलं होतो आपण, फ्रेडेल-क्राफ्ट अल्किलेशन बघितलं होतं किंवा फ्रेडेल-क्राफ्ट असिलेशन बघितलं होतं. सिमिलर रिएक्शन आपल्याला हा कंपाऊंड देऊ शकतो, कधी देऊ शकतो, इन प्रेझेन्स ऑफ लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइड. तर आपल्याला असे प्रोडक्ट्स मिळू शकतो. त्याच्यानंतर अल्किलेशन ऑफ ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ LDA. इथं जर तुम्ही बघितलात तर एक आपल्याला ऍसिड दिसतो फंक्शनल ग्रुप CH3 CH C डबल बॉन्ड O OH आणि परत खाली ह्या CH ला CH3, दॅट इज आयसोप्रोपिल कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ह्याच्यामध्ये काय बघा, 2 मोल्स ऑफ LDA प्लस RX. तर आपल्याला जिथं एक प्रोटॉन काढून घेऊन तिथं R ची सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑब्झर्व झाली. मग ही रिएक्शन कशी ऑब्झर्व झालेली आहे किंवा इथं आपण 2 मोल्स ऑफ LDA का घेतलेले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बरोबर आहे ना. समजा 1 मोल ऑफ LDA घेतला, 1 मोल ऑफ LDA घेतला, तर तो प्रोटॉन कॅप्चर करेल आणि लगेच RX रिएक्शन झाली असती अकॉर्डिंग टू यू. पण इथं आपल्याला 2 मोल्स ऑफ LDA घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल तर तुम्हाला खालतीच्या मेकॅनिझम मध्ये लक्षात येईल. जेव्हा तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड वरती लिथियम डायआयसोप्रोपिल अमाइडचा 1 मोलिक्युल घेताय तेव्हा काय होतं, तर तेव्हा जो ऍसिडिक प्रोटॉन आहे तो LDA कॅप्चर करतो. आणि तुम्हाला माहिती आहे ऍसिडिक प्रोटॉन कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असताना कोण असतो, तर H. हा H तुम्हाला काय करेल, हा H ऍसिडिक प्रोटॉन असतो ह्या H पेक्षा. त्यामुळे इथं हा ऍसिडिक प्रोटॉन आहे पण लेस ऍसिडिक प्रोटॉन आहे आणि हा कसा आहे स्ट्रॉंग ऍसिडिक प्रोटॉन आहे. त्यामुळे हा LDA पहिल्यांदा हा ऍसिडिक प्रोटॉन कॅप्चर करतो. त्यामुळे मला इथं बनतो O मायनस लिथियम प्लस एनोलेट. दुसरा LDA चा मोल घेतला तर तो काय करेल, आता इथं कोणताही प्रोटॉन नाहीये त्यामुळे आता तो काय करेल, हा प्रोटॉन कॅप्चर करेल आणि आपल्याला मिळेल काय निगेटिव्ह चार्ज म्हणजे कार्बेनियर आणि नंतर मिळेल आपल्याला एनोलेट. आणि हा एनोलेट हा कार्बेनियर काय करेल, RX वरती अटॅक करेल आणि हा X निघून जाईल, दॅट इज लिथियम X निघून जाईल. आता राहिला प्रश्न कोणता, हायड्रोलायसिस, ऍसिड हायड्रोलायसिस. ऍसिड हायड्रोलायसिस काय करेल, तुमचा हा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मधला LiOH ग्रुप मध्ये लिथियम हायड्रोक्साईड जो आहे बेस हा निघून जाईल आणि आपल्याला परत काय मिळेल, कार्बोक्सिलिक. म्हणून इथं आपल्याला लागतो काय, इथं आपल्याला लागतो 2 मोल्स ऑफ LDA. समजलं. त्याच्यानंतर आपण बघूया इस्टर घेतल्यानंतर काय होईल. अल्किलेशन ऑफ इस्टर अँड लॅक्टोन इन प्रेझेन्स ऑफ LDA. इथं काय होतं बघा, हा तुमचा फंक्शनल ग्रुप दिसतो इस्टरचा. इस्टर मध्ये परत ऍसिडिक प्रोटॉन तुम्हाला आता ओळखता येतो. कुठला ऍसिडिक प्रोटॉन आहे, जो कार्बोनिलला अटॅच जो कार्बन ग्रुप आहे तो आहे ऍक्टिव्ह कार्बन आणि ह्या ऍक्टिव्ह कार्बनला हायड्रोजन आहे ऍक्टिव्ह ऍसिडिक प्रोटॉन. हा LDA इथला ऍसिडिक प्रोटॉन ऑब्स्ट्रक्ट करेल आणि निगेटिव्ह चार्ज तयार करेल. हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, त्या CH2 वरती अटॅक करेल आणि Br निघून जाईल आणि आपल्याला मिळेल काय, अल्किलेशन ऑफ इस्टर. सिमिलरली लॅक्टोन म्हणजे काय, सायक्लिक इस्टरला आपण काय म्हणतो, लॅक्टोन. बरोबर आहे ना, सायक्लिक इस्टरला आपण काय म्हणतो, लॅक्टोन म्हणतो. आणि सिमिलरली परत सेम रिएक्शन, LDA हा इथला ऍसिडिक प्रोटॉन काढून घेईल, इथं निगेटिव्ह चार्ज तयार होईल. हा निगेटिव्ह चार्ज CH2 वरती अटॅक करेल, Br निघून जाईल, लिथियम ब्रोमाइड म्हणून आणि आपल्याला मिळेल काय, अल्किलेशन ऑफ लॅक्टोन. त्याच्यानंतर आपण बघूया अमाइडच्या बाबतीत. अल्किलेशन ऑफ अमाइड इथं जर तुम्ही बघितलात तर इथं भरपूर फंक्शनल ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इथं लॅक्टॉन सुद्धा आहे, लॅक्टम सुद्धा आहे, परत अमाइड सुद्धा आहे. पण यातला मोठा फंक्शनल ग्रुप कोणता कन्सिडर केला जातो, अमाइड. मग ह्या अमाइड मध्ये रिएक्शन केली तर इथं जर बघितला तर ऍसिडिक प्रोटॉन कुठे कुठे सापडेल, पहिल्यांदा आपण बघूया.
इथं ऍसिडिक प्रोटॉन सापडेल, त्याच्यानंतर इथं ऍसिडिक प्रोटॉन. मग मला सांगा इथला ऍसिडिक प्रोटॉन आणि इथला ऍसिडिक प्रोटॉन कुठला स्ट्रॉंग ऍसिडिक प्रोटॉन असणार आहे? तर हा जो कार्बोनिलला डायरेक्ट अटॅक जो आहे तो असतो काय? हायली ऍसिडिक प्रोटॉन. त्यामुळे हा एलडीए इथला प्रोटॉन कॅप्चर करेल आणि हा प्रोटॉन कॅप्चर केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज तयार होईल. हा निगेटिव्ह चार्ज तुमच्या CH2 कडे अटॅक करेल, Br निघून जाईल आणि आपल्याला मिळेल काय? सबस्टिट्यूटेड म्हणजे अल्किलेशन ऑफ अमाइड. इथं आपल्याला अमाइड मध्ये एक हा ग्रुप अटॅच म्हणजे इन्क्रीज केला, त्याला म्हणायचं अल्किलेशन ऑफ. ठीक आहे, इथं आपण आज पहिलाच पार्ट बघितला एलडीए. इथून पुढे आपलं सुरू होतं डीसीसी. पण आज आपण पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे मी आज 3 रिएजंट घेणार होतो तिसऱ्या रिएजंट पर्यंत. पण मला असं वाटतं की आज आपण पहिल्या रिएजंटला जाऊनच थांबू.